हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. हा दिवाळीचा ब्लॉग आहे. जशी जशी दिवाळी जवळ येते तशी फटाक्यांची आतिषबाजी चालू होते. धनत्रयोदशी आज खूप जोरात फटाक्याची आतिषबाजी चालू होती आमच्या एरियामध्ये. संध्याकाळी आम्ही गेलो होतो इस्कॉन मंदिरामध्ये दर्शनासाठी. तिथे गेल्यानंतर मग आम्हाला पण एक कामधेनू गाय घ्यायची होती. सो तिथे आम्ही बघितल्या 2-3 गायी बघितल्या, पण साईज खूप मोठी होती, त्याच्यामुळे आम्ही तिथून काही गाय घेतली नाही. सो दुसऱ्या दिवशी आम्ही गावात गेलो होतो, कारण थोडीशी शॉपिंग करायची होती दिवाळीची. सो शिवण्याला आम्ही तिच्या आजीकडे ठेवलं आणि मग गावामध्ये गेलो होतो आणि ज्या पाहिजे होत्या गोष्टी त्या आम्ही तिथून घेतल्या. आणि मग बहीण पण येणार होती, सो तिला पण काही गिफ्ट द्यायचं होतं भाऊबीजेचं, ते पण आम्ही बघायला गेलो होतो. आणि मग ते गिफ्ट घेतलं आणि मग रिटर्न परत आम्ही आमच्या घरी आलो. शिवण्याला पण आम्हाला कधीपासून साडी घ्यायची आहे, पण तिथे आम्ही बघितली साडी. 9वारी एक साडी होती आणि एक अशीच होती साडी, पण मला काही एवढी आवडली नाही. सो बघू आपण नेक्स्ट टाईम तिला कधीतरी साडी. हां काय शंक आहे? जाय तिकडून पुढं जाय बा म्हणलं. हां चल. मस्त शो केलेली आहे. दिवाळीच्या दिवशी पण फराळाचं काम चालू आहे आमचं. गोपाल. सो दिवाळीच्या दिवशी नवीन वही आणली होती पप्पांनी, सो त्यावर ते देवाचे नावं काढत होते. दिवाळीकडे आज मस्त गाई आणल्या सगळ्या. मम्मीने तिला पूर्णाचा गोळा दिला, पोळ्या दिल्या, एकदम छान. दिवाळीच्या दिवशीच्या पूजेसाठी पप्पांची तयारी चालू होती. सगळी मांडणी पप्पाच करताना दरवर्षी पूजेसाठी. हां कोणता ड्रेस घालायचा बघ बरं तिथून. तुला दिवाळीला कोणता ड्रेस घेतला? सो फायनली शिवण्याने तिचा नवीन ड्रेस घातला होता आणि तिची मम्मी तिला छान प्रकारे तिचा आवरून देत होती. शिवण्याला पण मेकअप करायला खूप आवडतं. बांगड्या, कानातले, लिपस्टिक वगैरे सगळं एकदम प्रॉपर लागतं तिला सगळ्या गोष्टी. जाय पुढे सर. सो फायनली आमची दिवाळीसाठीची पूजा चालू झाली आणि मग आम्ही सगळे पूजेला बसलो. आरती वगैरे केली. शिवण्याने पण छान प्रकारे आरती वगैरे केली. जय देव जय देव. जय माता की जय. नमो पार्वती पते हर महादेव. थांब लांब थांब लांब थांब लांब लांब.
लांब पकडा. इथं काय करताय तुम्ही खाली? सो मित्रांनो, हा होता दिवाळीचा व्लॉग. जर हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग.